नमस्कार, रुद्रा कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तयार करणार आहे भरली शिमला मिरची। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी शिमला घेतली आहे, 3-4 मिरची आणि कोथिंबीर हे पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये शेंगदाणे, किसलेले खोबरे, 1 इंच अद्रकचा तुकडा, लसूण हे आता भाजून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 6-7 मिरच्या, अद्रक आणि लसूण हे आधी बारीक करून घेणार आहोत। अर्धा चमचा जिरे, शेंगदाणे भाजले की त्यावरती लगेच आपण खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत। खोबऱ्याचा किस हे लाल जरात भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी बारीक केला आहे वाटण। आता याला थोडेसे थंड होऊ देऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा धना पावडर, नंतर 1 चमचा मीठ, किचन किंग मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, त्यानंतर शेंगदाणे खोबरे टाकून घेऊया। हे मिक्सर मध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे। असं ठोसर वाटून घेतला आहे। त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि 2 चम्मच पाणी। एक जीव होण्यासाठी आपण हे टाकलं आहे आणि स्टफिंग ही व्यवस्थित भरता येते। आता शिमला मिरचीचे वरचे देठ काढून त्यामधले बिया काढून टाकायचे आहेत। आता आपण त्यामध्ये भरून घेऊया। कढाई गरम झाली की त्यामध्ये आपण 3 चम्मच तेल टाकणार आहोत। कढीपत्ता, त्यानंतर शिमला मिरची त्यावरती ठेवून देऊया। त्यावर ताट झाकून घेऊन वाफवून द्यायचे आहेत। त्यानंतर दुसरी बाजू बदलून घ्यायची आहे। पुन्हा झाकण ठेवून ते 3-4 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.